व्हिडिओ किती कुठे काय सांगाल सर, एक शस्त्रक्रिया केली आपण अवघडाची कशी केली आणि नमस्कार, मी डॉक्टर सुनील देशमुख, कान्हा घसा विभाग प्रमुख, घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. आमच्याकडे एक कालच अशी एक मुलाची केस आली की त्या मुलाने संध्याकाळी 6 वाजता खेळता खेळता दगडासोबत खेळता खेळता दगडाचे काही तुकडे गिळे होते. अचानक त्याला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. मग त्याच्या आईवडिलांनी त्याला त्वरित घाटी रुग्णालयामध्ये आणलं आणि तिथे लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवलं असतं. त्यांना लक्षात आलं की त्याच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी अडकलं आहे. ताबडतोब त्यांनी आम्हाला पाचारण केलं. आम्ही त्याची तपासणी केली आणि मुलगा खूप अत्यवस्थ होता. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आलं आणि जवळपास 5 ते 6 तास त्याला ठेवावं लागलं, कारण तो मुलगा उपाशी नव्हता. त्यामुळे त्याला रात्रभर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवून त्याला आम्ही सकाळी लवकरात लवकर 5:30 वाजता ब्रॉन्कोस्कोपी या ऑपरेशन करायचा निर्णय घेतला आणि आम्ही ब्रॉन्कोस्कोपी केली आणि त्याला त्याच्या उजव्या फुफ्फुसामधून 2 मोठ्या आकाराचे खडे काढले आणि मुलाला एक चांगल्या प्रकारचं जीवनदान दिलेलं आहे. आता प्रकृती कशी? तो 2 वर्षाचा सैफ नावाचा मुलगा, त्याची तब्येत एकदम चांगली, कारण जसेच तसे स्टोन्स निघाले. त्याचं उजवं फुफ्फुस जे निकामी झालं होतं ताबडतोब कार्यरत झालं आणि त्याच्यामध्ये 100% हवा सुरू झाली. म्हणजे त्याचं सॅच्युरेशन आपण म्हणतो ते 100% येणं सुरू झालं. आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा आम्ही सल्ला दिला की तुमच्या कॉलनीमध्ये किंवा आसपासमध्ये या गोष्टी व्यवस्थित सांगा आणि लहान मुलांना खेळणं किंवा चिंचोका, फुटाणा, दगडाचे खडे असे तोंडात घालू देऊ नका, जेणेकरून अशा घटना आयुष्यामध्ये परत होणार नाही.